मी सूरज पडवळकर, राहणार पंढरपूर. मी दिनांक 28 फेब्रुवारीपासून सोलापूर येथील अन्न आणि औषध कार्यालय येथे वारंवार अर्ज करत आहे आणि उपोषण करत आहे. तसेच मी पुणे येथील अन्न आणि औषध कार्यालय येथे सुद्धा उपोषण केलेलं आहे. तर माझी मागणी अशी आहे की माळशिरस आणि सांगोला या 2 तालुक्यात जे सराईत गुन्हेगार, जे गुटखा व्यापारी आहेत, ज्यांचं गुटख्याचं भलं मोठं नेटवर्क आहे, जो कर्नाटकातून गुटखा आणून पूर्ण महाराष्ट्रभर विकतात, असे 3-4 व्यापारी आहेत आणि त्यांची गुंडगिरी, दादागिरी वाढलेली आहे. तर त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी मागचे 2-2.5 महिने झालं विविध मागण्या आहेत माझ्या अर्जाद्वारे आणि उपोषणाद्वारे मी अन्न आणि औषध कार्यालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु येथील अन्न आणि औषध अधिकारी जिंतूरकर आणि भुसे यांचे त्या सराईत गुटखा व्यापाऱ्यांबरोबर आर्थिक संबंध असल्याकारणाने हे अधिकारी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत आणि ज्यांचे आर्थिक संबंध नाहीत, ज्यांचे यांना हप्ते नाहीत, अशा गाड्या रात्री 3-3 वाजता जाऊन हे पकडतात. परंतु ज्यांचे हप्ते आहेत त्यांच्या भर दिवसा चौकातनं गाड्या मोठ्या भरून जातात, कंटेनर भरून जातात, पिकअप भरून जातात, त्यांच्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी मागणी आहे की हे जिंतूरकर आणि भुसे यांची बदली व्हावी तात्काळ आणि हे जे सराईत गुन्हेगार आहेत, गुटखा व्यापारी आहेत, यांच्यावर कारवाई व्हावी आणि यांच्यावर कायमस्वरूपी हा गुटख्याचा व्यवसाय बंद करावा.